सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे, कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि खूप मजेने जगायला पाहिजे. तर आपला हा जो व्हिडिओ आहे ना, हा होता गुरुवारच्या पूजेचा. तर गुरुवारची जी पूजा होती ना, त्याचा व्हिडिओ टाकायला वेळच नाही भेटला, म्हणून आज हा व्हिडिओ आपला अपलोड होत आहे. तर बघा इथे ना, जे खूप लोक म्हणतात की जे वस्त्र असतात, पायऱ्यांवरचे वस्त्र, ते पांढरे टाकू नये. हो, सत्य आहे, पण अगदी पांढरे नाही टाकू. त्यावर डिझाईन असेल तर चालतं. तर ह्या मूर्त्या बघा, हल्ली तुमच्या पण मूर्त्या अशाच होत आहेत का, की आज देव स्वच्छ केलं की दुसऱ्या दिवशी पूर्ण काळे पडून जातात? मुंबईमध्ये तर खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे सकाळी जरी देव साफ केले ना, तर संध्याकाळपर्यंत देवांचा रंग बदलून जातो आहे. पहिले तरी ना आठवडाभर तरी राहायचे देव, म्हणजे व्यवस्थित स्वच्छ करून आहे ना आपण ठेवले ना, तर जवळजवळ 1 आठवडा देव बऱ्यापैकी स्वच्छ राहायचे. पण आता हल्ली आहे ना, आज स्वच्छ केले की संध्याकाळपर्यंत पूर्ण रंग चेंज होऊन जातो. तर तुम्ही यासाठी काय करता नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि बऱ्याचदा ही कमेंट्स येते पुन्हा पुन्हा, कारण नवीन सबस्क्रायबर आपले जोडले जात आहेत, की ताई जे स्वामींचं आसन आहे, पायऱ्यांवरचा कापड आहे, तो तू कुठून घेते? तर हे मी स्वतः याची ऑर्डर घेते. आता सध्या आसनची ऑर्डर स्टॉप आहे, कारण आम्ही तिघी बहिणी मिळून हा बिझनेस करतो. त्यातली जी सगळ्यात लहानी बहीण आहे, तिचं सध्या एज्युकेशनमुळे आहे ना, तिला वेळच नाही भेटत आहे. आणि कसं आहे की वेळ नसल्यामुळे ते बनवणं अवघड जातं आहे, आणि मग एकाला जर दिलं तर मग दुसऱ्याला नाही दिलं तेही बरं वाटत नाही. म्हणून सध्या आसनची ऑर्डर आहे ना, पायऱ्यांवरचा कापड जो आता मी हा पर्पल कलरचा आथरला आहे ना, तर तुम्हाला ज्या साईजमध्ये हवा आहे ना तो मिळून जाईल. परंतु आसन सध्या नाही मिळणार. जर कधी पॉसिबल झालं, जर कधी बनवणं, तर मी नक्की आपल्या चॅनलवर अपलोड करेल की आसनची ऑर्डर स्टार्ट झाली आहे. बऱ्याच ताईंना हवे आहेत, पण सध्या खरंच नाही पॉसिबल होते. त्यानंतर बघा, ही जी गादी आहे ना, ही मी सगळ्या देवांसाठी सेपरेट बनवली. सध्या बघा, ह्या ज्या जुन्या गाद्या आहे मी त्याचाच वापर करते आहे पहिल्या पायरीवर. आणि पायऱ्यांबद्दलही मला खूप कमेंट्स आली. ह्या साध्या बनवलेल्या पायऱ्या आहे. माझ्या देवाऱ्याचं काम बाकी आहे. ह्या जो माझा जुना देवारा आहे त्यातच मी तुम्हाला पूजा दाखवण्याचा प्रयत्न करते. तर इथे बघा, देव मी छान उजळवून घेतले आहे. भैया पावडरने मी सध्या देव उजळवते. खूप छान निघता आणि पटकन पण निघता. पितांबरीने काय प्रॉब्लेम होतो ना, हात खूप काळे होता, नेल्स पूर्ण खराब होऊन जातात. तर त्यामुळे ना मी पितांबरी तरी यूज नाही करत. भैया पावडरने छान निघतात. स्टीलची भांडीसुद्धा भैया पावडरने खूप छान निघतात. तर इथे सुंदर देव असे सगळे उजळून घेतले आहे. तर ही खंडोबाची जी मूर्ती आहे ना, ही मी जेजुरीहून घेतली आहे, बऱ्याचदा मी सांगितले. आणि जे बाकीचे देव आहे, हे सगळे मी लॉकडाऊनमध्ये घेतले होते कल्याणवरून. पूजा भांडार म्हणून आहे, शिवाजी चौक म्हणून ओळखलं जातं कल्याणमध्ये. तिथूनच हे सगळे देव घेतले आहे. बऱ्याचदा हे मी मला वाटतं देवाचं जेव्हाही व्हिडिओ टाकते ना, मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते. तर ताईंनो, हे मी तिथून घेतले आहे. श्रीयंत्र देखील मी तिथून घेतलं आहे. भांड्यांची आहे ना पूर्ण ती एक लेनच आहे पूर्ण. तर फर्स्ट दुकानच आहे ना, पूजा भांडार म्हणून आहे. तर त्याच्या बाजूला एक युनिफॉर्मचं जे आहे ना ते शॉप आहे, स्टेशनरीचं शॉप आहे. आणि पूजा भांडार म्हणून कोणालाही विचारलं ना, तर अगदी हे पण त्यांचे रेट आहे ना खूप वाढले आहे. आणि मी त्यांच्याकडचा एक व्हिडिओ लास्ट टाईम टाकला होता, पण आत्ता मी काय टाकत नाही माहिती आहे का? काय प्रॉब्लेम होतो ना, आता समजा माझे काही गोष्टी तुम्हाला आवडल्या म्हणून तुम्ही माझ्या विश्वासावर जेव्हा घेतात ना, तर आम्ही जेव्हाही त्याच्यावरचा व्हिडिओ बनवतो ना, तर जी ट्रीटमेंट आम्हाला भेटते ती सेम ट्रीटमेंट कस्टमरला नाही भेटत. कारण मी खूप वेळा खूप दुकानांमध्ये व्हिजिट करते, तेव्हा मी सांगत नाही की मी एक यूट्यूबर आहे. तर जेव्हा जी ट्रीटमेंट भेटते, आणि ज्यांचे फॉलोअर्स खूप जास्त आहे आणि ज्यांचे खूप कमी आहे, त्यांना जे ट्रीट केलं जातं ना ज्या प्रकारे, याचा अनुभव मी खूप चांगल्या प्रकारे घेतला आहे. आणि खूप शॉपमध्ये घेतला आहे, दादरमध्ये सुद्धा घेतला आहे, कल्याणमध्येही घेतला आहे. आणि जेव्हा तुम्ही इन्स्टंटली समोरच्याला सांगतात की तुमच्या ह्या मूर्त्या ज्या आहेत ना, त्या मला माझ्या चॅनलवर दाखवायच्या आहेत, तर अगदी त्यांची ट्रीटमेंट चेंज होऊन जाते. तर मला काय वाटतं ना, की कोणी जेव्हा दुकानामध्ये जातो, मग तो किती VIP असू द्या किंवा किती नॉर्मल माणूस असू द्या किंवा सेलिब्रिटी असू द्या, त्यांना सेम ट्रीटमेंट दिली पाहिजे, अशा मताची मी आहे. तिथे भेदभाव नाही केला गेला पाहिजे, की हा कस्टमर आहे तर हा घेतोय ₹10 आणि त्याला ट्रीटमेंट मग तशीच द्या. ते मला पटत नाही पर्सनली.
म्हणून मी काही लोकांचे प्रमोशन्स म्हणा किंवा काही लोकांचं हे नाही करत. नॉर्मली मूर्त्या तुम्ही CSTला गेला तिथेसुद्धा खूप छान भेटतील, तुम्ही तिथून घेऊ शकता. तर इथे अशा प्रकारे स्वामींची पूजा झाली आहे. स्वामींच्या वस्त्रांची सुद्धा आपण ऑर्डर घेतो, ती आता कंटिन्यू चालूच आहे. मध्ये फक्त एवढंच आहे की ऑर्डर दिल्यानंतर थोडंसं थांबून घ्या प्लीज, कारण हे जे आहे ते सगळं हँडलूम आहे. वस्त्र मशीनवर जरी शिवल्या जातात तर ते तुमच्या मेजरमेंटने तुम्हाला कस्टमाइज करून दिल्या जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ लागतो आणि हाताने बनवायच्या वस्तूला किती वेळ लागतो हे तुम्ही समजू शकता, म्हणून थोडंसं समजून घ्या. तर अशा प्रकारे स्वामी बघा किती सुंदर दिसत आहे आणि हे जे वस्त्र आहे ना स्वामींचे खूप सुंदर आहे. खूप जेव्हा हे मी लॉन्च केले होते ना तेव्हा खूप ताईंनी हे वस्त्र घेतले आणि खूप सुंदर आहे हे वस्त्र. तर अशा प्रकारे ही साधी सिंपल आणि छान पूजा माझी इथे झाली आहे. स्वामी तुमच्या सगळ्यांना अशी पूजा करण्याची सद्बुद्धी देवो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.